नमस्कार मित्रांनो, शेवटच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं की EWS कॅटेगरीच्या घरांचा जी लॉटरी होती, ती लॉटरी ही सिडकोकडून जाहीर करण्यात आली होती आणि जे अर्जदार विजेते होते, त्या लोकांना घरंही अलॉट करण्यात आली होती. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की LIG घरांचं नक्की झालं काय? तसेच LIG अर्जदार आता अडकलेले आहेत की यातून काही मार्ग आहे? तसेच सिडकोच्या हप्त्यांना ब्रेक लागलेला आहे, याबद्दल आज आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. यामध्ये आपल्याला माहीत आहे की सिडकोचे जे अर्जदार आहेत ते 2 याच्यामध्ये डिवाईड झालेले आहेत. एक तर EWS आणि LIG. परंतु आता आपण पाहिलं होतं की पहिलं तर कोर्टानं पूर्णच लॉटरीवरती स्टे आणला होता. परंतु आता लास्ट हिअरिंगमध्ये झाल्याप्रमाणे त्यांनी EWSची लॉटरी ही फायनल केलेली आहे. आता LIG अर्जदारांबद्दल बोलायचं झालं तर LIG अर्जदार हे 2 कॅटेगरीमध्ये डिवाईड झालेले आहेत. एक म्हणजे 2024चे अर्जदार ज्यांना घर ऑलरेडी मिळालेलं आहे आणि त्यांचे हप्तेसुद्धा चालू आहेत. त्यांचं काय स्टेटस आहे तेही आपण पाहणार आहे. आणि दुसरे म्हणजे हे डिसेंबर 2025चे अर्जदार ज्यांनी आता रिसेंटली अर्ज केलेला आहे आणि काही लोकांनी 1 BHKसाठी अर्ज केला असेल तर 1.5 लाख भरलेले आहेत आणि 2 BHKसाठी अर्ज केला असेल तर 2 लाख रुपये भरले आहेत. तर अशा प्रकारे LIG अर्जदार हे दोन्ही फसलेले आहेत, अडचणीत आलेले आहेत. तर याबद्दल आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ चालू करण्याअगोदर जर तुम्ही आपल्या चॅनलवर प्रथमतः आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तसेच जर आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक आणि शेअर नक्की करा. आपण सिडकोचे नवनवीन व्हिडिओ माहिती देणारे अपलोड करत असतो. जर तुम्हाला EWS कॅटेगरीमधून जर घर लागलं असेल तरी तुम्ही आपल्या चॅनलवर जाऊन खूप सारे व्हिडिओ पुढं कसं काय काय स्टेप्स असणार आहेत याबद्दल आपण खूप सारे व्हिडिओ बनवलेले आहेत. तसेच सिडकोने सांगितलेल्या किमती व्यतिरिक्त अजून कोणत्या कोणत्या किमती आहेत ज्या आपल्याला पे करावे लागणार आहेत, जसं की स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन, GST, तसेच अजून काही अदर चार्जेस आहेत. तर हे सर्व मिळून आपल्याला किती पेमेंट करावं लागतं हेही आपण लोकेशन वाईज आणि फ्लॅट वाईज किंमत ही आपल्या एका व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे. चालू करूया आजचा व्हिडिओ. तर सर्वांच्या मनात एकच प्रश्न आहे की आता कोर्टाची पुढली तारीख कधी? तर या प्रश्नाचं उत्तर आपण या व्हिडिओच्या शेवटला देणार आहोत. त्या अगोदर आपण एक स्टेप बाय स्टेप पाहूया. प्रथमतः LIG अर्जदारांना थोडासा दिलासा. आता यामध्ये असं का म्हणत आहे, यामध्ये ज्या लोकांना 2024मध्ये घर लागलेले आहेत त्या लोकांचे हप्ते कंटिन्युअसली चालू होते. म्हणजे एक ठराविक 2.5 महिने ते 3 महिन्यानंतर प्रत्येकाचं काही पेमेंट भरायला येत होतं. कोणाला 8 लाख, कोणाला 6 लाख. तर ते आता कुठेतरी सिडकोने थांबवलेलं आहे. ते आता आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की ते कसं आपल्याला कळू शकतं. तर प्रथमतः तुम्ही सिडकोच्या आपल्या लॉग इनमध्ये जायचं आहे. सिडकोच्या लॉग इनमध्ये गेल्यावर तुम्हाला तुमच्यासमोर आता जे पेज दिसत आहे त्याप्रमाणे हे पेज दिसेल. तुम्ही पाहू शकता यामध्ये संपूर्ण तुमची माहिती आहे की हप्ते आणि करारपत्र यामध्ये तुम्ही किती हप्ते भरलेले आहेत आणि कधी भरलेले आहेत याची संपूर्ण माहिती तुम्हाला इथं पाहू शकता. इन्स्टॉलमेंट 1, इन्स्टॉलमेंट 2, इन्स्टॉलमेंट 3, इन्स्टॉलमेंट 4 आणि इन्स्टॉलमेंट 5 आणि इन्स्टॉलमेंट 6. तर यामध्ये मी आता ज्या अर्जदाराचा फॉर्म घेतलेला आहे त्याने 5 हप्ते भरलेले आहेत आणि त्याचा आता फक्त शेवटचा हप्ता हा बाकी आहे आणि त्याची जी ड्यू डेट होती ती 26 ऑगस्ट 2026 होती. परंतु आता आपण पाहणार आहोत जेव्हा आपण व्ह्यू अँड पे इन्स्टॉलमेंटवरती क्लिक करतो, त्यावरती क्लिक केल्यानंतर आपण नवीन विंडोमध्ये जातो. ती आता विंडो आपण पाहूया. तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे विंडोवरती पॉपअप येत आहे. त्यामध्ये लिहिलेलं आहे ड्यू डेट एक्सटेन्शन नोटीस. द ड्यू डेट इज एक्सटेंडेड टिल फर्दर ऑर्डर. देय तारीख पुढील आदेशापर्यंत वाढवण्यात आली आहे. म्हणजेच आपण पाहू शकता की 27 जुलैपर्यंत जोपर्यंत कोर्टाची केस झाली नव्हती, हिअरिंग झाली नव्हती, तोपर्यंत असा कोणताही पॉपअप नव्हता. परंतु आता ही 27 जुलैची कोर्ट केस हिअरिंग झाल्यानंतर सिडकोने मात्र हे डिसिजन घेतलेलं आहे की इथून पुढं जे सिडकोचे LIG अर्जदार आहेत ज्यांना घर लागलेले आहेत त्यांच्याकडून हप्ते घेणं थांबवलेलं आहे. म्हणजे आता जोपर्यंत हायकोर्टकडून म्हणजेच उच्च न्यायालयाकडून स्थगिती हटवली जात नाही तोपर्यंत मला तरी वाटते की ही जी इन्स्टॉलमेंट आहेत ते थांबवण्यात आलेले आहेत. आता ही इन्स्टॉलमेंट थांबवलेली आहेत ही एक चांगलीच गोष्ट आहे. परंतु यामध्ये सुद्धा ज्या लोकांनी लोन केलेलं आहे त्यांचे EMI चालू झालेले आहेत. त्यांनी ऑलरेडी अर्धी किंवा 75% 70% अमाऊंट ही भरलेली आहे आणि त्याचे EMI त्यांचे चालू झालेले आहेत आणि ते त्यांना भरावेच लागत आहेत. फायदा फक्त होईल तो म्हणजे जे डिस्बर्समेंट राहिलेलं आहे त्या अमाऊंटचा EMI सध्या तरी त्यांचा वाचत आहे. परंतु आत्ता जो ऑलरेडी जी रक्कम सिडकोला पेमेंट केली आहे त्याचे EMI तरी अर्जदारांचे चालू आहेत. त्यामुळे जर ही कोर्ट केस जर कंटिन्यू चालणार असेल, खूप दिवस चालणार असेल तर सिडकोने नक्कीच एक डिसिजन घेतलं पाहिजे आणि अर्जदारांची जो पिळवणूक होत आहे ती कुठेतरी थांबवली पाहिजे. कारण की सध्याच्या स्थितीला अर्जदार हे घराचे भाडेसुद्धा भरत आहेत आणि इकडे EMI सुद्धा भरत आहेत. त्यामुळे खूप सारा आर्थिक भुर्दंड हा अर्जदारांवर आलेला आहे आणि याला सर्वस्वी सिडको ही जबाबदार आहे, सिडकोच्या पॉलिसी जबाबदार आहेत. यानंतर तुम्ही पाहू शकता तो पॉपअप बंद केल्यानंतर तुम्हाला इथं पूर्ण पेमेंटचं शेड्यूल दाखवत आहे आणि कधी कधी पेमेंट केलेलं आहे ते सुद्धा दाखवत आहे. या ठिकाणी जो शेवटचा जो ऑप्शन आहे इन्स्टॉलमेंट नंबर 6 नंतर जे खालचे जेवढे पण ऑप्शन आहेत पेमेंटचे ते पहिले
पेमेंट करण्यासाठी अवेलेबल होते, परंतु आता ते पूर्णपणे बंद करण्यात आलेले आहे सिडकोकडून. तुम्ही इथं पेमेंटही करू शकत नाही. सध्याला सर्व त्यांनी बंद केलेलं आहे. नक्कीच हे सिडकोचं चांगलं डिसिजन आहे, परंतु हे थोडं लवकर घेतलं असतं तर अजून लोकांचे EMI कमी बसले असते आणि कमी अमाऊंट डिस्बर्समेंट झाली असती बँकेकडून आणि कमी EMI लोकांना भरावे लागले असते. आता यावर उच्च न्यायालय काय निर्णय देणार हे अजून तरी फायनल नाही आहे. परंतु जोपर्यंत हा निर्णय येत नाही तोपर्यंत तरी सर्वसामान्य लोकांना याचा त्रास भोगावाच लागणार आहे. त्यामुळे इथून पुढं मला तरी वाटतंय की सिडकोच्या लॉटरीमध्ये खूप कमी प्रतिसाद मिळणार आहे. त्यामुळे सिडकोने यावर नक्कीच तातडीने लवकरात लवकर काहीतरी ॲक्शन घेतलं पाहिजे. तसेच आपल्या पॉलिसीजमध्ये सुधारणा केली पाहिजे, जेणेकरून इथून पुढे जी येणारी घरं आहेत सिडकोची ती लवकरात लवकर विकली जातील आणि सिडकोही नफ्यात राहील आणि अर्जदारसुद्धा नफ्यात राहील. आत्ताच्या कंडिशनमध्ये सिडकोसुद्धा अडचणीत आहे, कारण त्यांची घरंही विकली जात नाही आहेत आणि त्याचबरोबर जे अर्जदार आहेत, ज्यांनी अर्ज केला आहे ते सुद्धा अडचणीत आलेले आहेत. ज्या लोकांना घर लागलेले आहेत, 2 वर्षापासून जी लोकं पैसे भरत आहेत, परंतु आजपर्यंत त्यांच्या हातात घराची चावी आलेली नाही. तसेच काही अर्जदार आत्ता आहेत ज्यांनी डिसेंबर 2025मध्ये अर्ज केलेला आहेत. त्यांनी आपले स्वतःचे 1.5 लाख ते 2 लाख रुपये गुंतवलेले आहेत, परंतु त्यांनाही या लॉटरीपासून काही फायदा झालेला नाही आणि आत्तापर्यंत ते वेट अँड वॉच या भूमिकेवर आहेत आणि इथून पुढेही मला वाटते जोपर्यंत ही कोर्ट केस होणार आहे तोपर्यंत त्यांना वेट अँड वॉच हीच भूमिका घ्यावी लागणार आहे. किंवा दुसरं ऑप्शन ते करू शकतात, ते अर्ज कॅन्सल करू शकतात आणि त्यांचे पैसे परत घेऊ शकतात. परंतु त्यासाठी सिडकोने टर्म्स अँड कंडिशननुसार काही रक्कम ठेवली आहे, ती त्यांना हातातून गमवावी लागणार आहे. म्हणजेच जे LIG अर्जदार आहेत, ज्यांना 2024मध्ये घर लागलेलं आहे, त्यांना तरी वाट बघण्याशिवाय कोणताही पर्याय नाही. कारण का त्यांनी ऑलरेडी काही हप्ते भरलेले आहेत आणि जर परत यायचं असेल तर त्यांनाही चान्स आहे, परंतु त्याच्यामध्ये आर्थिक नुकसान खूप जास्त आहे. ते आर्थिक नुकसान किती आहे, किती कटिंग होतं, किती डिडक्शन होतं, याबद्दल आपण एक सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे. तसेच जे आता 2025चे अर्जदार आहेत, ते लोक अजूनही माघार घेऊ शकतात किंवा सिडकोच्या येणाऱ्या निर्णयाची वाट पाहू शकतात. तर आता आपण ज्याची वाट पाहत होतो, तो म्हणजे आता पुढली तारीख कधी? तर आता आपण पाहू शकता स्क्रीनवर, ड्यू टू पॉसिटी ऑफ टाईम वी आर लिस्टिंग दिस पिटिशन ऑन 27 ऑगस्ट 2026 ॲट 3 PM. म्हणजेच जी केस हिअरिंग झाली ती 27 जुलै 2026ला झाली. आता जी नेक्स्ट हिअरिंग होणार आहे ती 27 ऑगस्ट 2026ला होणार आहे. नक्कीच यावेळी तरी सिडकोकडून आणि हायकोर्टकडून काहीतरी फायनल हिअरिंग यावं ही अपेक्षा, जेणेकरून सर्वसामान्यांना होणारा त्रास हा थांबेल. नक्कीच काहीतरी डिसिजन घेतलं पाहिजे, नाहीतर दिवसेंदिवस सर्वसामान्यांवरती आर्थिक भुर्दंड हा वाढतच चाललेला आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. जर आमचा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा. तसेच जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. काही शंका असतील तर कमेंट सेक्शनमध्ये कळवा. आपण नक्कीच त्याचं निराकरण करण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद. थँक्यू सो मच.